महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेगेमा जीवाच्या तुटे महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या पदरामध्ये पुण्य पडावं आणि कळत न कळत झालेलं पाप जावं याच्यासाठी काय करावं लागतंय हे महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल, तुमच्या पदरामध्ये पुण्य पाडून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जास्त काही करू नका. फक्त सज्जन माणसाचे, संत सद्गुरु बाळूमामा सारख्या महात्म्याचे तुमच्या मुखामध्ये नाव घ्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे. संत सद्गुरु बाळूमामाचं जर तुमच्या मुखामध्ये दिवसभर नाव आलं ना महाराज तर तुम्ही पुण्यवान झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यवान होण्यासाठी जर संतांचं नाव घेतल्याबरोबर जर पुण्यवान होत आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नेगे माझे वाचा तुटे. आणि हा महालाभ फुकासाठी माझ्या वाचेला तुटीच न पडता मी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी अखंड भगवंताचं नाव घेतलं. नेगे माझे वाचा तुटे आणि महालाभ फुकासाठी जर या वाचनात सदोदित संत सद्गुरु बाळूमामाचं नाव घेतलं महाराज तर निश्चितपणे आपण पुण्यवान होतोय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या वाचेला तुटे पडून दिली नाही. नेघे माझी वाचा तुटे आणि महालाभ फुकासाठी महाराज. आणि तुम्हाला जर विश्रांती हवी असेल महाराज, तुम्हाला जर सुख हवं असेल तर तुकाराम महाराज सांगतात, विश्रांतीचा ठाव आणि पायी संताची या संत सद्गुरु बाळूमामांच्या पायावरती तुम्ही भाव ठेवा. संत सद्गुरु बाळूमामांना तुम्ही शरण जा. संत सद्गुरु बाळूमामांना शरण गेल्यानंतर ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, विश्रांतीचा ठाव आणि पायी संताचे या भाव. संत सद्गुरु बाळूमामांच्या चरणावरती तुमचा भाव ठेवा, निश्चितपणे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. कळत न कळत जाणून बुजून जरी तुमच्याकडून एखाद्या वेळेस पाप झाला असेल महाराज, पाप होत नाही असा या पृथ्वी तलावरती माणूस नाही महाराज. तुम्ही म्हणणार कळत झालेलं पाप ठीक आहे, पण न कळत झालेलं पाप आम्हाला कसं कळायचं महाराज. आता प्रत्येक जण आपलं घर सोडून महाराज संत सद्गुरु बाळूमामाच्या दर्शनासाठी आलो महाराज. संत सद्गुरु बाळूमामांच्या दर्शनाला येत असताना महाराज न कळत झालेलं पाप सांगतो महाराज. सर्वांनी टाळ्या किडा मुंगी रिस्पॉन्स इन्सल्ट जे रस्त्यानं महाराज येतात ना ते आपल्या डोळ्यात जातात, आपल्या मोटरसायकली खाली चुरडले जातात महाराज. म्हणजे त्यांचाही जीव आहे महाराज. न कळत झालेलं पाप आहे महाराज ते. आपण भगवंताच्या दर्शनाला जात असताना सुद्धा वाटेने मुंग्या असतात, मुंगळा असतात महाराज. किडा मुंगी तिच्या मार्गाने ती मार्गीक्रमण करत असताना आपण चालत येत असताना सुद्धा आपला पाय पडतो. पाय पडल्याबरोबर त्याचा जीव जातो महाराज. मग ते निश्चितपणे झालेलं पाप आपल्या डोक्यावरती बसतंय महाराज. मग ते पाप जर घालवायचं असेल तर तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. संत सद्गुरु बाळूमामांच्या आवारात येऊन महाराज विनाकारण मोकर गप्पा मारत बसायचं नाही. विनाकारण दुसऱ्याची निंदा करत बसायचं नाही महाराज. अगोदरच इथपर्यंत येत असताना आपल्याकडून पाप झालेले महाराज न कळत. ते पाप जाण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. नुसतं संत सद्गुरु बाळूमामा 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 म्हणत बसला तुम्ही संत सद्गुरु बाळूमामाचं, कारण संत सद्गुरु बाळूमामा हे संत आहेत. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलंय की तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. बसले बसले महाराज फक्त बाळूमामाच्या नावाचा जप करायचा आहे. ज्यांना कोणाला जास्त संकट असेल महाराज, प्रत्येक जण संकटात नाही महाराज. संकटाशिवाय इथपर्यंत एवढ्या थंडीचं कोणी येत नाही. आणि त्या संकटावर मार्ग काढणारा फक्त जगाचा मालक संत सद्गुरु बाळूमामा महाराज. फक्त संत सद्गुरु बाळूमामाने आपलं संकट घालवावं, संत सद्गुरु बाळूमामाने आपल्याकडे बघावं आणि संत सद्गुरु बाळूमामाने आपलं कल्याण करावं असं ज्यांना वाटते ना त्यांनी या तळावरती आल्यावर नाही काही केलं तर फक्त मामाचं नाव मुखात घ्या. काही करा. मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे महाराज. मामाच्या दरबारामध्ये सेवेला किंमत आहे महाराज. मामांनी सांगितलंय, जो करेल सेवा तो खाईल
मेवा मेवा, आणि जो करील चाकरी तो खाईल भाकरी भाकरी महाराज. मग तुम्हा आम्हाला चाकरी करता येत नाही महाराज, पण निदान मेव्याचे तरी हकदार आपण होऊ शकतो महाराज. मामाच्या दरबारात आल्यानंतर घे तंबाखू लाव चुना, त्याचं असं झालं आणि त्यानं तसं केलं, हे जर गप्पा मामाच्या तळावर मांडल्या ना महाराज, तर घेतलं जे कोण व्यक्ती मामाचा जप करतय त्याचं संकट तुमच्या टोकरीवर बसल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण होतंय असं नियम आहेत महाराज प्रत्येक गोष्टीचं. जिथे कीर्तन कथा प्रवचन आरती चालू ना महाराज, त्या वेळेस भगवंताचं नाम मुखात असणं गरजेचं आहे. कारण भगवंत दुसऱ्याचं संकट काढून त्याच्याजवळ ठेवत नाही. जो माझ्या दरबारात येऊन माझं नाव घेत नाही, जो माझ्या दरबारात येऊन माझं अस्तित्व मान्य करत नाही, त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी ज्याने मामाच्या दरबारात येऊन मामाचं नाव घेतलंय महाराज, मामाचं नाव घेतलंय, त्या भक्ताचं संकट ज्याच्या मुखात नाव नाही त्याच्या टोकरीवर बसल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून मामाच्या दरबारात एक तर यायचं नाही, आणि आलं तर मामाचं नाव घेतल्याशिवाय राहायचं नाही महाराज. बरेचदा आपण मामाच्या दरबारात येतो महाराज, पण संत सद्गुरू बाळूमामाचं नाव घेत नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामाला काही सुद्धा सांगावं लागत नाही महाराज, काही सुद्धा न सांगता कळू येते अंतर. बर का, संत सद्गुरू बाळूमामाला कुठल्याही प्रकारचं काही सुद्धा सांगावं लागत नाही. फक्त तुम्ही मामांच्या तळावरती आला की मामाच्या नामाचा जप करा महाराज. मामांचा एक भक्त होऊन गेला महाराज, कृष्णा खोऱ्यातला भक्त होता, धोंडीराम पाटील त्या भक्ताचं नाव होतं. ऐका, मामांची जोपर्यंत त्याने सेवा केली, मामांच्या जोपर्यंत सेवेत होता महाराज, तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारची वणीव भासली नाही. आणि मामा जास्त दिवस त्याचं संकट दूर झालं की त्याला जास्त दिवस त्याच्याजवळ ठेवत नाही महाराज. पण मामाने आपल्याला मामाच्या दरबारातून आपल्या दरबारात लावलंय, आपला संसार प्रपंच बघायला लावलंय म्हणणार म्हटल्यानंतर मामाचा विसर पडता कामा नाही. मग मामाचा विसर जर तुम्हा आम्हाला पडलं महाराज, चुकली या वर्म फेरा पुढे महाराज, पुन्हा मागचं संकट पुढे आल्याशिवाय राहत नाही. त्या धोंडीराम पाटलाला महाराज मामांच्या कृपेनं एवढी गडगंज संपत्ती प्राप्त झाली, एवढं धन मिळालं महाराज. 5 बोटाच्या धोंडीराम पाटलाची तुपात होती महाराज, आणि धोंडीराम पाटलाला गर्व झाला, अहंकार झाला महाराज. आणि बऱ्याचदा महाराज माणसाकडे धन आलं की अहंकार होतो महाराज, गर्व निर्माण होतो. पण मामाने सांगितलंय अहंकार अजाबात होऊन द्यायचा नाही, गर्वाला अजाबात जवळ येऊन द्यायचं नाही. आणि त्या धोंडीराम पाटलाला महाराज गर्व झाला, आणि होत्याचं नव्हतं. ज्याच दिवस माणसाला अहंकार झालेला देवाला सण होत नाही महाराज. आणि देव कधी कोणाला राजाचा रंग करल आणि रंगाचा राजा करल सांगता येत नाही. त्या धोंडीराम पाटलाला महाराज एवढं वाईट दिवस आलं की एक वेळचं अन्न खायची पंचायत त्या धोंडीराम पाटलाच्या घरी निर्माण झाली महाराज. एवढी दरिद्री त्या धोंडीराम पाटलाच्या दारात महाराज आली की त्या धोंडीराम पाटलाला काय करावं हे कळना महाराज, काय करावं कळना. आपलं होतं काय, झालं काय, आपण करतोय काय, याचं त्या धोंडीराम पाटलाला महाराज काहीच भान राहिलं नाही महाराज. पण त्याची पत्नी सात्विक होती, सदाचारी होती महाराज. एवढी श्रीमंती जरी आली तरी नित्यनेम कधी तिनं सोडला नव्हता. आणि तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, ह्याचे आपल्यावरती वाईट दिवस आलेत, आपल्या मुलाची उपासमार होती, आपण पाणी पिऊन दिवस काढू, पण आपण जन्माला घातलेल्या मुलाला जर आपल्या डोळ्यात अन्न करून मरावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं पाप या जगात कुठलं नाही. काही करा पण याच्यातून काहीतरी मार्ग काढा. बऱ्याच ठिकाणी तर धोंडीराम पाटील गेला महाराज, सावकाराकडे गेला, कोणाकडे कामाला ठेवतोय का बघायला गेला महाराज, पण कुणी कामाला ठेवना आणि कोणी त्याला सहकार्य कर नाईलाज झाला. आणि त्या धोंडीराम पाटलानं महाराज 4-8 दिवस पाणी पिऊन दिवस काढलं महाराज, फक्त पाणी पिऊन दिवस काढलं महाराज. पण धोंडीराम पाटलाला पाणी पिऊन दिवस काढायला जमत नव्हतं, पण नाईलाज होता महाराज. 4 दिवस कसं तरी गेले महाराज, 5वा दिवस उघडला आणि त्या लहान लहान मुलाला भूक सण व्हायना महाराज, भूक सण व्हायना. बाप बाहेर निकुंड तिकुंड फिरून आला की काय खायला आणलं तुम्ही, काय खायला आणलं म्हणून 10 लेकरं बापाकडे जायची महाराज, काहीतरी खायला द्या, लय भूक लागली म्हणून लेकरं महाराज 10 मोकळून रडायची. आईला बघू वाटत नव्हतं, बापाला ती यातना सण व्हायना महाराज, करावं तरी काय करावं, नाईलाज झाला. आणि बायकोला सांगितलं आता मामाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही.
ज्याला कोणी नाही त्याला माझा बाळू मामा आहे. आहे महाराज. ज्याला कोणीच नाही ना, ज्याला वाटतं ना माझं कोणी नाही महाराज, त्याला हा संत सद्गुरू बाळूमामा निश्चितपणे बोला बोला बाळूमामाच्या नावानं, सांग भले, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. सांग भले. जर कधी कुणाला वाटत असेल ना महाराज आपल्याला आता कोणी राहिलं नाही, आपलं कोणी नाही, आणि खरंच कोणी कुणाचं नाही. नाही महाराज, देवच फक्त आपला. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एकाच कृपाने संत सद्गुरू बाळूमामा शिवाय आपल्या या जगात कोणी सुद्धा नाही. नाही महाराज. त्या धोंडीराम पाटलाला कळून चुकलं की या गावचा पाटील आपला नाही, या गावचा सरपंच आपला नाही, या गावचा सावकार आपला नाही महाराज. भाऊ भावकी आपले नाही. माझी मुलं अन्न करून मरायला लागली तरी कोणी मला सहकार्य करेना. आता मला माझ्या मामाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. नाही महाराज. धोंडीराम पाटलानं सकाळी 11 वाजता घर सोडलं महाराज. नाईलाज होता. पायी पायी धोंडीराम पाटलानं मामाचा तळ गाठला. दिवस मावळाच्या टायमिंगला धोंडीराम पाटील मामांच्या तळावर पोहोचला महाराज. आणि धोंडीराम पाटलाची मामाची नजर फक्त झाली महाराज. तळावर गेल्यावर मामांच्या हयातीतला दृष्टांत आहे महाराज. मामांची नजर फक्त त्या धोंडीराम पाटलाची मामाची झाली महाराज. नजर झाल्याबरोबर मामाला कळलं या धोंडीराम पाटलाला काय झालंय, या धोंडीराम पाटलाला काय संकट आहे महाराज. नजर झाल्याबरोबर मामाला कळलं आणि तो धोंडीराम पाटील मामांच्या चरणापाशी गेला. मामांच्या चरणाचं दर्शन घेतलं महाराज. मामांचा जो असा तंबू ना महाराज त्याही काळात होता, आजही आहे. आणि त्या धोंडीराम पाटलानं महाराज प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा मामाजवळ जाऊन आपलं काहीतरी संकट सांगावं. आपण ज्या कामासाठी आलोय ते मामाच्या कानावर घालावं म्हणून प्रदक्षिणा मारून पुन्हा मामाजवळ जाऊन बसला महाराज. असंख्य भाविक मामांच्या दर्शनाला यायचे. आरतीचं टायमिंग व्हायचं महाराज. आरतीला प्रसादाला जसं आज लोक जमते तसं त्याही काळात लोक जमायचे महाराज. धोंडीराम पाटलानं प्रयत्न केला मामाला सांगण्याचा महाराज, पण मामाने काय केलं, धोंडीराम पाटलाला सांगितलं तुझं काय अडचण असेल, काय समस्या असेल ते आपण आरती झाल्यावर आता दर्शनाला येतात भाविक, दर्शन घेतात, तोपर्यंत तू जरा बसून घे महाराज. पण जो अंतकरणातनं मामाची सेवा करतो ना, ज्याचं अंतकरणातनं मामावर प्रेम आहे ना महाराज, त्या भाविकाला मामाच्या तळावर आले बसू वाटत नाही महाराज. काहीतरी सेवा करायची इच्छा त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होती महाराज. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. इथं तळावर आल्यानंतर महाराज काही ना काहीतरी सेवा केली पाहिजे महाराज. सेवा निश्चितपणानं केली पाहिजे. लई राहिलं महाराज. चालत चालत जर महाराज आपण रोज दर्शन या बग्याचं घेतोय महाराज, पालखीचं घेतोय महाराज. आता पालखीच्या कडे चालत चालत पायाला जर रातळी ना टेकलं महाराज तरी ती सेवा आहे बरं का. चालत चालत जेणेकरून दुसऱ्या भाविकाला त्या ढेकळाचा त्रास होणार नाही महाराज. पण तेवढी सुद्धा वृत्ती आपली होत नाही महाराज. आता तुम्ही किती जणांना तिसरा दिवस असेल आज मला महाराज, बरोबर तिसरा दिवस असेल. जसे तळ बसला ते दिवशी जेवढं आम्हाला जमतंय तेवढं केलं महाराज. पण नुसतं ठरवलं जात जात हा डेकू इकडे सरकवलं महाराज. तर येणाऱ्या भाविकाला व्यवस्थित रस्ता. आपल्या जीवनात सुद्धा महाराज असे काही ढेकळं पडलेले ते स्वतः मामा सरल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून आपण एवढं बाण घ्यायचं महाराज. त्या धोंडीराम पाटलाला वाटलं आता आरती वाचतो तर मामा आपलं काय ऐकत नाही, तर मग बसून करायचं काय महाराज. तो उठला आणि तळाच्या कडेची साफसफाई करायला चालू केली महाराज. तळाच्या अवतीभोवती काय कचरा असेल, पंतरवाडी असेल, ढेकूळ असेल, खडा असेल, जे काही कचरा पडलाय त्या धोंडीराम पाटलानं सगळा कचरा आरती व्हायच्या अगोदर उचलला महाराज आणि तो लांब नेऊन टाकला महाराज. मामांच्या बग्याच्या भोवती महाराज दिवस मावळल्यानंतर मेंढी माऊली आली. त्या मेंढी माऊलीची कोकरं पाजू लागायचं कार्य त्या धोंडीराम पाटलानं केलं महाराज. आपण त्या वाघरीपर्यंत सुद्धा जात आपण त्या वाघरीपर्यंत सुद्धा जात नाही महाराज. इथं तुमची जी काही समस्या आहे ती मामा म्हणते तुम्ही कुठं सांगा. मेंढी माऊली कारभारी काय सांगतात तुमची समस्या काय असेल ती मेंढी माऊलीला सांगा महाराज. आणि मेंढी माऊलीला समस्या सांगितली की ती मेंढी माऊली कोणाला सांगते, बाळू मामाला. बाळू मामा महाराज फक्त मेंढी माऊलीच फक्त काय दुःख नाही ते पाहतात. त्या मेंढी माऊलीपर्यंत माझा कुठला भाविक गेलाय ज्याने कोणी मेंढी माऊलीला साकडं घातलंय महाराज, ते साकडं मेंढी माऊली मामाला सांगते मामा याच्या आतूनच सेवा झाली. बऱ्याचदा त्याने येऊन त्याची समस्या सांगितली, तुम्हाला याच्यावर काहीतरी मार्ग काढावा
एकदा का मेंढी माऊलीनं मामाला आज्ञा केली की त्या भक्ताचं संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही महाराज. तर धोंडीराम पाटलानं मेंढी माऊलीचं कोकरं पाजायची झाले महाराज. तर मेंढी माऊलीच्या कानात समस्या सांगितली की माझ्या घरी अशी अडचण आहे. मामा ऐकून घ्यायला तयार नाही. मामाला सगळं काय कळतंय पण मामा दाखवत नाही. पण माझी जी काही समस्या आहे ती मी मामाला सांगणार नाही. मोठी आशा घेऊन मामाकडे आलो. मामाला सांगण्यापासून मी मामाच्या जवळ बसलो पण मामानं मला थांबायला सांगितलं. आता जे काय माझं दुखणं आहे ते मी तुला सांगतोय. तुझी जबाबदारी मामाला सांगायची महाराज. ज्या क्षणाला धोंडीराम पाटलानं मामाला मेंढी माऊलीच्या कानात त्याची समस्या सांगितली महाराज आणि मेंढी माऊलीच्या सेवेमध्ये धोंडीराम पाटील मग्न आहे तोपर्यंत माझा संत सद्गुरू बाळूमामाने एका मेंढिकाचं रूप घेतलं महाराज. ऐका, धोंडीराम पाटील बगेवर आहे. बगेची साफसफाई करतोय, मेंढी माऊलीची सेवा करतोय महाराज. आणि माझा भक्त सेवेत आहे. माझ्या भक्ताची समस्या काय आहे त्यानं माझ्या मेंढी माऊलीला सांगितली महाराज. मामाला रावलं नाही, मामानं मेंढक्याचं रूप घेतलं महाराज. टाळी वाजवा. आणि दिवस मावळाच्या टायमिंगला माझा मामा धोंडीराम पाटलाच्या घरी गेला. बोला 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 मामाच्या नावानं, सांग मले, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं. सांग मले. संत सद्गुरू बाळूमामा महाराज मेंढक्याच्या रूपामध्ये त्या धोंडीराम पाटलाच्या घरी गेला. धोंडीराम पाटलाच्या घरी मुलं बायको त्याचे अन्न करून व्याकुळ झालेली होती महाराज. जे बी काही अन्न पदार्थ लागते महाराज, तेल, साखर, शेंगदाणा, गुळ, जे साहित्य लागणार आहे ते सगळं माझ्या मामानं मोठं गाठुडं बांधलं महाराज आणि त्या धोंडीराम पाटलाच्या घरी नेलं. आता स्वतः देवानं नेऊन दिले म्हणजे काही कमी पडणार आहे का? नाही. संत सद्गुरू बाळूमामानं स्वतः महाराज त्या धोंडीराम पाटलाच्या घरी गेलं आणि धोंडीराम पाटलाच्या घरी गेल्याबरोबर महाराज जे काही अत्यावश्यक वस्तू होत्या त्या धोंडीराम पाटलाच्या बायकोच्या हवाली केल्याने सांगितलं की तुमचं मालक तिकडे बाळूमामाकडे चाललं म्हणून गेलेत आणि वाटत त्यांची गाठ पडली होती. त्यांनी मला सांगितलं की एवढं माझ्या घरी मला जाणं होणार नाही आणि त्यांनी मला सांगितलं तुमच्या मालकाने एवढं पोच करायला म्हणून मी स्वतः बाळूमामा महाराज धोंडीराम पाटलाच्या बायकोला स्वतःची ओळख न सांगता दुसऱ्याचं नाव सांगून ते सगळं पदार्थ ठेवून गेले महाराज. इकडं आरती झाली, आरतीला झालं, प्रसादाला माणसं बसली महाराज आणि त्या धोंडीराम पाटलाला सुद्धा मामानं प्रसाद घ्यायला सांगितला. धोंडीराम पाटील सुद्धा प्रसाद घ्याय बसला महाराज. मामांच्या तळावर पंचबक्वान्नाचा प्रसाद होता महाराज. पंचबक्वान्नाचं ताट धोंडीराम पाटलाच्या समोर गेलं महाराज आणि ते पंचबक्वान्नाचं ताट धोंडीराम पाटलानं बघितलं. गेली 8 दिवस झालं आम्ही पाणी पिऊन झोपतोय. माझे लेकरं काय आणलं खायला बाबा, खायला काय आणलं, खायला काहीतरी द्या म्हणून मोठमोठ्याने रडत्यात. दिवस गेला, रात्र झाली आणि आता हे पंचबक्वान्नाचं ताट यातला एक घास सुद्धा माझ्या नरडीच्या खाली उतरणार नाही महाराज. मी कसं खाणार? त्या धोंडीराम पाटलाला त्याची लहान लहान मुलं समोर दिसायची महाराज. बाबा काय खायला आणलं? अन्न करून व्याकुळ आहेत माझी मुलं. या मुलांना उपाशी ठेवून माझ्या घशातून घास कसा खाली उतरणार महाराज? धोंडीराम पाटलाला दुःख झालं. भरल्या ताटावर धोंडीराम पाटलाच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागलं महाराज. नाईलाज झाला महाराज आणि ते ताट धोंडीराम पाटलानं तसंच उचललं आणि आपल्या पिशवीत ठेवलं महाराज. उद्या घरी गेल्यानंतर याच्यातलं घासघास माझी लेकरं खातील, परत लेकरं येणार. बाबा काय खायला आणलं? मग एवढं तरी त्यांना मी खायला देतो म्हणून महाराज त्या धोंडीराम पाटलानं ते ताट पिशवीत ठेवलं महाराज. आरती झाली, प्रसाद झाला महाराज. मामांचं सगळं लक्ष धोंडीराम पाटलाकडे होतं महाराज. धोंडीराम पाटलाला वाटलं आता तरी मामाला आपण काहीतरी सांगावं, काहीतरी बोलावं महाराज. मग पुन्हा धोंडीराम पाटील महाराज पोटामध्ये अन्न नाही, पंचपक्वान्नाचा ताट आहे, उद्या मुलाला होईल म्हणून पिशवी ठेवलंय महाराज. आता आपल्याला झोप तर लागणार नाही, त्याच्या अगोदर मामाला काहीतरी सांगावं म्हणून पुन्हा धोंडीराम पाटील मामाजवळ गेला महाराज. मामानं सांगितलं धोंडीरामा आता प्रसाद झालाय, सकाळ लवकर उठायचंय, बरं सकाळ लवकर उठायचंय, पटकन झोपून घे. नाही इलाज झाला महाराज. देवाची आज्ञा कारभाराची आज्ञा मोडून चालत नाही महाराज. नाही इलाज झाला त्या धोंडीराम पाटलाचा आणि मामानं सांगितल्याप्रमाणे धोंडीराम पाटील महाराज झोपायला गेला महाराज. झोपायला गेलेला धोंडीराम पाटील महाराज
त्याला झोप लागेना महाराज. या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावर या अंगावर महाराज. बघता बघता रात्र उजळली महाराज. सकाळ झाली. सकाळ धोंडीराम पाटलानं दिसल ते काम केलं महाराज. मेंढी माऊलीची जेवढी सेवा करता येते, कोकरी पाचता येते, कोकरांना पाजलं, खायला आणलेला शेतकऱ्यांनी चारा, तो चारा पिलांना बांधला महाराज. जेवढं बी काही काम आपल्या हातून होतंय तेवढं मामांच्या तळावर धोंडीराम पाटलानं केलं महाराज. आणि आता आरती झाली की आपण घरी जाणार महाराज. धोंडीराम पाटील सगळं काम झालं. आरतीच्या टायमिंगला समोर आला महाराज. आरती झाली आणि आरती झाल्याबरोबर मामाने धोंडीराम पाटलाला प्रसादाला बसवलं. धोंडीराम पाटलाला भरून आलं होतं महाराज. रात्रीच नरड्यातून घास खाली उतरला नाही. आणि मामानं सांगितलं, धोंडीरामा आता तू एकट्यानं बसायचं नाही, माझ्या संघ प्रसादाला बसायचं महाराज. नाही इलाज झाला. ऐका, खरी सेवा असल्यानंतर देव कसा जवळ करतो. धोंडीराम पाटलानं आपलं दुखणं देवाला सांगितलं होतं का हो? नाही. नव्हतं महाराज. तरी पण धोंडीराम पाटलाचं दुखणं देवाला कळलं महाराज. धोंडीराम पाटील देवाच्या जवळ, स्वतः बळमामाच्या जवळ जेवायला बसले महाराज. आणि धोंडीराम पाटील मामांच्या जवळ जेवाय बसल्यानंतर पुन्हा धोंडीराम पाटलाचं अंतःकरण भरून आलं. समोर लहान लहान मुलं दिसायला लागली. नाही इलाज झाला. एक अन्नाचा घास सुद्धा नरड्यातून खाली जाईना महाराज. एका हातामध्ये अन्नाचा घास आणि लक्ष सगळं मामांकडे. करावं तरी काय करावं, सांगावं तरी काय सांगावं. चूक आपली झाली. जोपर्यंत सेवेत होतो तोपर्यंत कुठलंच काही कमी नव्हतं. आणि सेवा सोडल्यानंतर मामांनी सांगितलं होतं, माझा इसर पडू देऊ नको. आता मला मामाचा इसर पडला, हे संकट माझ्या वाटेला आलंय. सांगायचं तर पंचतोंडानं सांगायचं महाराज. काय करावं कळना. मामाने जेवायला चालू केलं. धोंडीराम पाटील जेवणा आणि मामाला राहावलं नाही महाराज. मामा महाराज सहज शिवी दिली तरी माणसाचं कल्याण, आणि रागात शिवी दिली की त्याचं वाटोळ झालं म्हणून समजायचं. मामानं जर क्रोधात शिवी दिली महाराज की त्या भाविकाचं, त्या भक्ताचं वाटोळ झालं म्हणायचं. आणि सहज जर मामानं शिवी दिली तर ते शिवी सुद्धा त्याचं कल्याण होत होतं. मामाने त्या धोंडीराम पाटलाला सांगितलं, अरे राजाच्या भरल्या ताटावर फुगून बसाय, काय झालं तुला, काय होतंय तुला, पटकन खाऊन घे बरं. मामाने त्याला शिवी दिल्याबरोबर नाही इलाज झाला महाराज. एक घास उचलला, तोंडात घातला, पण तो नरड्यातलं खाली उतर ना. पुन्हा मामा त्याला म्हणलं, अरे रांडाच्या मी सांगतोय नव, काय संकट आहे तुला, आधी खाऊन घे आणि मग बघू तुझं काय आहे ते. नाही इलाज झाला महाराज त्या धोंडीराम पाटलाचा. एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतला, एका हातामध्ये घास घ्यायचा महाराज. घास तोंडात टाकायचा आणि वरनं पाण्याचा घोट सोडायचा महाराज. का तर लहान लहान मुलं समोर रडायची ना, बाबा खायला द्या, काय आणलं खायला म्हणून विचारणारी मुलं त्या धोंडीराम पाटलाला दिसायची महाराज. नाही इलाजानं वाढलेला प्रसाद महाराज मामांच्या आज्ञेनं एक घास अन्नाचा, एक घोट पाण्याचा, असं करत करत त्यानं प्रसाद खाऊन टाकला महाराज. प्रसाद खायचा झाला आणि मामांचं दर्शन घेतलं. मामानं त्याला आशीर्वाद भंडारा दिला महाराज आणि सांगितलं, गप गुमान घरी जा, आजाबाद वाटत कुठं थांबू नको. सांगायचं तर राहून गेलं महाराज. काय झालं, सांगायचं तर राहून गेलं. मामांच्या हाते मामानं आशीर्वाद भंडारा दिलाय. काही असेल ते असेल, तुका म्हणे घालू दयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी महाराज. ह्या धोंडीराम पाटलानं संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावरती आपल्या संसाराचं वजन घातलं महाराज. असा तळ रानात होता महाराज आणि धोंडीराम पाटील रस्त्याला लागला. तळ सोडून काही अंतर रस्त्याला गेला, आपल्या पायाची चप्पल काढली, नतमस्तक झाला आणि मामाला सांगितलं, मामा या धोंडीराम पाटलाचा शेवटच्या नमस्कारात स्वीकार करा. इथून पुढे धोंडीराम पाटील तुमच्या तळावर कधी येईल का नाही सांगता येणार नाही. माझी अवस्था असे, माझी चूक झाली, माझं दुखणं मला तुम्हाला सांगता आलं नाही आणि तो सांगण्याचा अधिकार मला राहिला नाही. पण आता माझ्या मुलाची, माझ्या बायकोची, माझ्या लेकराची सर्वस्व जबाबदारी तुमच्याकडे. मी आता घरी पुन्हा जाणार नाही. घरी गेल्याबरोबर लेकरं विचारतात, बाबा खायला काय आणलं. गावात कुणी मदत करत नाही, कामाला सुद्धा कुणी लावत नाही आणि त्यांना मी खाऊ पिऊ घालू शकत नाही. मामा काय करायचं तर तुम्ही करा. माझा हा आजचा शेवटचा दिवस महाराज. ज्या वेळेस रस्त्यावर चप्पल काढून नतमस्तक झाला, जाग्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा मारली महाराज. आणि मामाने त्याच्या टकोरातला विचार बदलवला. मामाने त्याच्या डोक्यातला विचार बदलवला महाराज आणि त्याचं मन सांगू लागलं, अरे तुझी मुलं, तुझी बायको तुझी वाट पाहते, तू बाळूमामाकडे गेलाय. मामा निश्चितपणे काहीतरी मार्ग काढतील म्हणून तुझ्याकडे येणाऱ्या, तू घराकडे येणाऱ्या वाटेकडे नजर लाव. तुझी मुलं आणि बायको बसली, आपण मामाकडे चाललोय म्हणून आले आणि वाटत जर आपल्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर माझ्या देवाची किंमत कमी होईल.
माझ्या देवानं मला आतापर्यंत जे काही दिलं याचं अस्तित्व राहणार नाही आणि माझा देव मला स्वर्गात सुद्धा घेणार नाही महाराज, नरकात टाकील मला देव. मला एक वेळ घरी गेलं पाहिजे, घरी जाऊन मला माझ्या मुलाचं, बायकोचं, पोराचं शेवटचं एकदा दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून महाराज जर अंतकर करून तो हा धोंडीराम पाटील घराकडे निघाला. महाराज घराकडे जात असताना जसं जसं घर जवळ येईल तसं तसं त्या धोंडीराम पाटलाचं अंतकरण भरून आलं. महाराज पाऊल उचललं गेलं महाराज, पण नाही झालं महाराज. घरी गेल्याशिवाय तर पर्याय नव्हता. आपण मामाकडे चाललोय म्हणून घर सोडलंय, मामाकडून आलं एवढं तरी सांगावं. एवढ्या न्यायानं तो धोंडीराम पाटील महाराज घराच्या जवळ आला. धावतच येणारी लेकर महाराज धोंडीराम पाटलाच्या दृष्टीला दिसली. महाराज दृष्टीला दिसलेली लेकरं आनंदानं खेळत होती. महाराज आनंदानं खेळत होती. महाराज हातामध्ये तांब्यावर पाणी घेऊन बायको वाट बघत होती. महाराज आपली मुलं आनंदाने खेळत आहेत, बायको अगदी आनंदात हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आपली वाट पाहते. नेमकं झालंय काय त्या धोंडीराम पाटलाला कळेना. महाराज अन्न करून व्याकुळ झालेली मुलं महाराज दिसतात क्षणी कसरा दोन कसरा अंतरावर आपल्याकडे पळत येणारी मुलं अगदी आनंदात खेळत आहेत, आपल्याकडे बघत सुद्धा नाही. महाराज काहीतरी नक्की चमत्कार मामानं केला असावा हे त्याचं मन त्याला बोलू लागलं. महाराज आणि जसं जसं तो घराच्या जवळ जाईल महाराज तसं तसं त्याला घरातलं वातावरण अगदी आनंदमय दिसलं. महाराज आणि जवळ गेला, बायकोनं आपल्या हातातला तांब्या त्या धोंडीराम पाटलाच्या हातात दिला. महाराज आणि पाण्याचा तांब्या हातात घेतल्याबरोबर त्या धोंडीराम पाटलाला सांगितलं हात धुवून घ्या आणि जेवायला बसा म्हटल्याबरोबर त्या धोंडीराम पाटलाने सांगितलं नेमकं हा चमत्कार झाला कसा, कोण आलतं, कुणी दिलं, कुठून आणलं. त्याची बायको म्हणली काही सुद्धा तुम्ही प्रश्न करू नका, आधी जेवून घ्या, सगळं काही तुम्हाला मी सविस्तर सांगते. त्यांनी सांगितलं अजिबात जमणार नाही, आधी काय झालं ते मला सांग महाराज, मगच मी जेवायला बसणार, तोपर्यंत मी जेवायला बसणार नाही. बायकोनं सांगितलं तुम्ही 11 वाजता घर सोडलं, 11 वाजता घर सोडलं, तुम्ही किती वाजता मामापाशी पोहोचला मला माहित नाही, पण दिवस मावळ्याच्या टायमिंगला एक मेंढका हे सगळं सामग्री हे साहित्य धन धान्य वरून पैसे देऊन गेला की काय कमी जास्त पडलं तर आणा. आणि तुम्ही कोणाच्या तरी मेंढक्यापाशी हे सगळं साहित्य दिलं होतं आणि त्या मेंढक्याने सांगितलं की तुमच्या मालकानं हे मला पोच करायला सांगितलंय आणि त्या मेंढक्यानं हे सगळं साहित्य इथं पोच केलं. महाराज हे बायकोनं सांगितलं बरोबर धोंडीराम पाटलाला राहवलं नाही, अंतकरण भरून आलं. धोंडीराम पाटलाने सांगितलं अगं येडे हा मेंढका नव्हता, हा दुसरा तिसरा कोणी नव्हतं. दिवस मावळाच्या टायमिंगला मी ज्यावेळेस तळावर पोहोचलो ना त्यावेळेस फक्त माझी नजर झाली आणि मी मेंढी माऊलीच्या सेवेत आहे तोपर्यंत माझ्या देवानं माझ्या बाळूमामानं मेंढक्याचं रूप घेतलं आणि आपली काही समस्या आहे हे संकट आहे हे त्याला न सांगता कळलं आणि त्याचं निवारण करण्यासाठी स्वतः माझा देव बाळूमामा आपल्या घरी आला ग, स्वतः माझा देव बाळूमामा आपल्या घरी आला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले, बोला बोला माता सत्यवा देवीच्या नावानं सांग भले. एवढी ताकद महाराज संत सद्गुरू बाळूमामा मध्ये. त्यामुळं तुम्ही संत सद्गुरू बाळूमामाच्या मेंढी माऊलीवर जीवापाड प्रेम करा महाराज, जीवापाड प्रेम करा. जीवापाड प्रेम केल्यानंतर निश्चितपणे संत सद्गुरू बाळूमामा तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. महाराज आज या बादलकोट नगरीमध्ये गेले 3रा दिवस आहे महाराज. लक्ष्मण वामन पारेकर या सद्भक्ताच्या शेतामध्ये मेंढी मावले. महाराज निश्चितपणे या शेतमालकाची जी काही समस्या असेल, या शेतमालकाची जी काही इच्छा असेल ते संत सद्गुरू बाळूमामा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण देव कुणाच्या पण घरी येत नाही महाराज, देव घरी यायला सुद्धा पूर्व पुण्य असावं लागतं. याही अगोदर 2 वेळा देव इथून येऊन गेला. देवाची व्यवस्थितपणे त्याही वेळेस देखभाल सेवा या सद्भक्तांनी केली म्हणून देवाला वाटलं की आता जाता जाता याही सद्भक्ताची भेट घेऊन जावी. म्हणून संत सद्गुरू बाळूमामा गेले 3 दिवस झालं या शेतमालकाकडे आलेत. त्यांचंही या कमिटीच्या देवस्थानच्या वतीनं शतशः धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी तुम्हासारख्या थोर साधू संतांच्या चरणी समर्पित करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णग्राम देतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले, बोला माता सत्यवा देवीच्या नावानं सांग भले. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.